भोर तालुक्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य बनेश्वर मंदिर परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून मधमाशांच्या हल्ल्यांचे सत्र सुरू असून यामुळे भाविक आणि पर्यटकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। वन विभागाच्या हद्दीतील एका विशाल वृक्षावर असलेल्या 15 ते 16 मोठ्या मधमाशांच्या पोळ्यांनी सध्या संपूर्ण मंदिर परिसरात दहशत माजवली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। बनेश्वर हे राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे। येथे श्रावण महिन्यात आणि सुट्ट्यांच्या दिवसात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र गेल्या 90 दिवसात या ठिकाणी मधमाशांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 150 पेक्षा जास्त भाविकांना या मधमाशांनी चावा घेऊन जखमी केलंय। यातील अनेक भाविकांची प्रकृती गंभीर झाली होती, तर काहींना तातडीने रुग्णालयात दाखल करून उपचार घ्यावे लागले। विशेषतः लहान मुले आणि वृद्ध भाविकांमध्ये या प्रकारामुळे मोठी भीती पसरली आहे। 3 आठवड्यांपूर्वी घडलेली ही घटना आजही नागरिकांच्या अंगावर काटा आणते। दर्शनासाठी आलेल्या एका दाम्पत्यावर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला चढवला। तब्बल 2 ते 2.5 तास या मधमाशा त्या दाम्पत्यांचा पिच्छा सोडत नव्हत्या आणि त्यांना चावा घेत होत्या। या थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले। या जीवघेण्या हल्ल्यातून ते दाम्पत्य थोडक्यात बचावलं असलं तरी प्रशासनाला मात्र अद्याप जाग आलेली नाही, ही खेदाची बाब आहे। या गंभीर समस्येबाबत नसरापूर ग्रामपंचायत, स्थानिक प्रशासक, वन विभाग आणि नसरापूर वन संरक्षण समिती यांना लेखी व तोंडी स्वरूपात अनेक वेळा माहिती देण्यात आली, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनापलीकडे काहीही हाती लागले नाही। प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे। बनेश्वर परिसरात घडणाऱ्या या प्रकाराला ग्रामपंचायत, वन संरक्षण समिती आणि वन विभाग सर्वस्वी जबाबदार आहेत। वारंवार सूचना देऊनही जर प्रशासन डोळे झाकून बसणार असेल तर येणाऱ्या काळात एखाद्या भाविकाचा मृत्यू झाल्यास किंवा गंभीर दुखापत झाल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागावर असेल। इतकेच नव्हे तर बाधितांना द्यावी लागणारी नुकसान भरपाई देखील प्रशासनालाच भरावी लागेल। सध्या मधमाशांच्या वाढत्या भीतीमुळे बनेश्वरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, ज्याचा परिणाम स्थानिक व्यवसायावरही होत आहे। प्रशासनाने तातडीने तज्ज्ञांच्या मदतीने ही मधमाशांची पोळे सुरक्षितरित्या हटवून भाविकांना भयमुक्त वातावरण उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी आता होत आहे। जर येत्या काही दिवसात ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर संपूर्ण नसरापूर ग्रामस्थ आणि भाविक प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आलाय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।